नमस्कार मित्रांनो, परत एकदा आपलं खूप खूप स्वागत आहे आपल्या सर्वांच्या लाडक्या महाडीबीटी स्कॉलरशिप ऑफिशियल या चॅनलवरती। आणि आज तुमच्यासाठी आपण घेऊन आलो खास आणि स्पेशल टॉपिक। मग कुठला आहे तो टॉपिक? फवारणी पंप। आता तुम्ही बघा की फवारणी पंपासाठी महाडीबीटी मार्फत 100% अनुदान असलेली एक योजना चालू आहे असं सोशल मीडियावर जिकडे तिकडे चालू आहे। मग याच्याबद्दलची आपण पूर्ण चर्चा तसंच ऍप्लिकेशन आणि सर्व लाभ याची चर्चा या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत। तर सर्वप्रथम मित्रांनो, आपण महाडीबीटी स्कॉलरशिप ऑफिशियल या चॅनलवर नवीन असाल, अद्याप चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल, सगळ्यात अगोदर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि बेल आयकन बटन दाबायला विसरू नका। यामुळे नवीन येणारा व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। चला वळूयात आजच्या विषयाकडे। सर्वप्रथम पहा की आपण mahadbt.maharashtra.gov.in या वेबसाईटवरती यायचे आणि इथं आल्याच्या नंतर आपल्याला वैयक्तिक शेतकरी किंवा आपण जर शेतकरी गट असू त्याच्या थ्रू लॉग इन करून हा अर्ज करायचा आहे। आता याच्या अगोदर तुम्हाला मी एक व्हिडिओ आपल्या चॅनलवर टाकला होता, तो जर तुम्ही पाहिला नसेल नक्की पहा की त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की FCFS म्हणजे काय, ज्यानं सगळ्यात सुरुवातीला अर्ज केला त्याला डायरेक्ट लाभ मिळणार आहे, लॉटरीची गरज नाही। तो व्हिडिओ नक्कीच पहा, त्याच्यामध्ये बाकी त्याचं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे। या व्हिडिओमध्ये मी जास्त त्याचं डिस्क्रिप्शन करणार नाही। तर सर्वप्रथम पहा, आपल्याला लॉग इन करण्यासाठी आपला फार्मर आयडी जो आहे तो इथे एंटर करायचा आहे। तो एंटर करून OTP घ्यायचा आहे आणि लॉग इन करायचं आहे। ही प्रोसेस सगळ्यात महत्त्वाची आहे। म्हणजे हे लॉग इन जेव्हा तुम्ही करता त्यावेळेस तुमच्या समोर अशा पद्धतीचा एक बेसिक इंटरफेस ओपन होतो। याच्यामध्ये तुमची माहिती, तुमचा मोबाईल नंबर, ईमेल आयडी, जन्मतारीख अशा बेसिक बारीक सारीक सगळ्या गोष्टी याच्यामध्ये येतात। पण आता आपल्याला आपलं प्रोफाईल कंप्लीट असल्याच्या नंतर आता एखाद्या घटकासाठी अर्ज नेमकं करायचा आहे कसा, त्यासाठी सर्वप्रथम इकडच्या साईडला तुम्ही पाहू शकता घटकासाठी अर्ज करा नावाचं एक ऑप्शन तुम्हाला विजिबल आहे, पाहायला मिळेल। त्याला सर्वप्रथम क्लिक करून घेऊयात। आता इथे क्लिक केल्याच्या नंतर तर हा इंटरनेटचा टेक्निकल प्रॉब्लेम होता, तो मी सॉल्व्ह केला आहे। आणि इथं पहा की इथं आल्याच्या नंतर कृषी यांत्रिकीकरण याच्यामध्ये तुम्हाला एक अर्ज आत्ताचा करायचा आहे, जो मी तुम्हाला सांगितलं की फवारणी पंपा संदर्भातचा हा अर्ज आहे। याच्यामध्ये वेगवेगळे डिपार्टमेंट आहेत आणि याच्या नेक्स्ट येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण बाकीच्या सुद्धा डिपार्टमेंट मधल्या योजनेची चर्चा करणार आहोत। तर आता इथं सर्वप्रथम बाबी निवडा या बटनाला आपण क्लिक करून घेऊयात। आता इथं क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला एक असा इंटरफेस पाहायला मिळेल। याच्यामध्ये तुमचे बेसिक ऍड केलेले जुने ऍप्लिकेशन जे असतील ते इथे तुम्हाला पाहायला मिळतील खालच्या साईडला। तर इथे नवीन ऍड करायचे ऍप्लिकेशन पाहायला मिळतील। याच्यामध्ये आपण मुख्य घटकामध्ये कृषी यंत्र अवजाराच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य या ऑप्शनला किंवा या घटकाला निवडूयात। इथं क्लिक केल्याच्या नंतर तपशीलमध्ये पहा मित्रांनो की तुम्हाला आता मनुष्यचलित अवजारे नावाचा एक तपशील इथे निवडायचा आहे। ज्याच्यामध्ये क्लिक केल्याच्या नंतर इथे तुम्हाला काही फील्ड डिसेबल झालेल्या दिसतील, म्हणजे याच्यामध्ये काही निवडायची गरज नाहीये। आता यंत्र सामग्रीला क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला इकडे काही ऑप्शन पाहायला मिळतील। तर याच्यामध्ये तुम्हाला आपल्याला जी योजना घ्यायची ती आहे पीक संरक्षण अवजारे मधील। तर त्याच्यामुळे आपण इथे पीक संरक्षण अवजारे नावाचा ऑप्शन पाहायला मिळते, तो आपण क्लिक करून घेतलेला आहे। आणि मशिनीच्या प्रकारामध्ये सौरचलित नॅपसॅक फवारणी पंप हे ऑप्शन आपण इकडे निवडूयात। हे ऑप्शन निवडल्याच्या नंतर पुढे काही निवडायची गरज नाहीये। आणि परत इथे एक ऑप्शन दिले, मी पूर्वसंमतीशिवाय कृषी यंत्र अवजारांची खरेदी करणार नाही, पूर्वसंमतीशिवाय खरेदी केल्यास मी अनुदानास पात्र नाही याची मला जाणीव आहे। या बटनाला क्लिक करून घ्या आणि जतन करा या बटनाला नक्कीच क्लिक करा। इथं क्लिक केल्याच्या नंतर तुमच्या समोर घटक यशस्वीरित्या अर्ज समाविष्ट केला आहे आणि परत विचारले की तुम्हाला आणखी कुठला घटक निवडायचा आहे का। आता सध्या तरी मला याचा कुठला घटक निवडायचा नाही, त्याच्यामुळे नाही या बटनाला मी क्लिक करतोय। आता इथं क्लिक केल्याच्या नंतर तुमच्या समोर परत एक अशा पद्धतीची स्क्रीन येईल, म्हणजे तुम्ही जो भरलेला अर्ज आहे तो आता ऍड झालेला आहे। तो पाहण्यासाठी अर्ज सादर करा या बटनाला आपण क्लिक करून घेऊया। चला क्लिक करा। इथं क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो आपल्या समोर परत अशी एक विंडो झाली। याच्यामध्ये माझा तालुका माजलगाव असा आलेला आहे। तुमचा जो तालुका असेल तो तुम्हाला इकडे पाहायला मिळेल। आणि आता आपण अर्ज जो केलाय त्यासाठी पहा या बटनाला क्लिक करूयात। आता इथं क्लिक केल्याच्या नंतर तुमच्या समोर तुमचं गाव, तुम्ही निवडलेला प्रकार आणि त्याचबरोबर तुम्ही निवडलेला घटक याची संपूर्ण माहिती दिसेल। त्याच्यानंतर पहा या बटनाला क्लिक करून तुम्ही याच्या संदर्भाची अधिकची माहिती इथे खाली पाहू शकता। त्यानंतर या योजनेसाठी या बाबीसाठी आपली निवड होईल त्या योजनेच्या सर्व अटी शर्ती मार्गदर्शक सूचना लागू राहतील। म्हणजे काय थोडक्यात
की या योजनेचा लाभ घेण्यासाठी ज्या गव्हर्नमेंटने ठरवून दिलेल्या अटी आणि शर्ती आहेत त्या मला सगळ्या मान्य आहेत असं आपल्याला इथं विचारलेलं आहे. आपण त्याला टिक करूयात आणि अर्ज सादर करा या बटनाला क्लिक करूयात. आता इथं क्लिक केल्याच्या नंतर तुमचा अर्ज सादर होणार आहे. आता त्यानंतर माझ्यासमोर देय यशस्वी असं ऑप्शन आलेलं आहे. आता तुम्ही म्हणाल सर तुम्ही तर पेमेंट केलं नाही मग तुम्हाला देय यशस्वी कसं आलं? तर पहा, सर्वप्रथम की जर तुम्ही या वर्षामध्ये म्हणजे चालू वर्षामध्ये कुठल्याही एका योजनेसाठी एकदा पेमेंट करायचे, मग बाकीचे जे काही योजना असतील त्या ऍड करण्यासाठी परत तुम्हाला पेमेंट भरण्याची गरज नाही. त्याच्यामुळे डायरेक्ट देय यशस्वी आलेला आहे. आणि इन केस तुम्ही जर फर्स्ट टाइम ऍप्लिकेशन करत असाल तर तुम्हाला ऍप्लिकेशनचं पेमेंट भरावं लागेल, किंवा वर्षात जर पहिल्या वेळेस अर्ज करत असाल तर त्याचं पेमेंट तुम्हाला भरावं लागेल. मग अशा पद्धतीनं आपल्याला सोलार चलित नॅपसॅक फवारणी पंप घ्यायचा होता. तो आपण ऍप्लिकेशन यशस्वीरित्या पूर्ण केलेला आहे. तर याच्या संदर्भात तुम्हाला काही अडचणी असतील, ऍप्लिकेशन करण्याच्या अडचणी असतील, किंवा नवीन येणारा व्हिडिओ कुठल्या विषयावर पाहिजे ते सुद्धा तुम्ही मला कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, जास्तीत जास्त गरजू व्यक्तीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि अद्याप चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुमचा मौल्यवान वेळ दिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो. भेटूयात नवीन एका व्हिडिओमध्ये.